भारतीय जनता पक्षाचा उन्माद थोडा आता जास्तच दिसू लागलेला आहे. आत्तापर्यंत वाचाळवीर मंत्री, वाचाळवीर मुख्यमंत्री अशी अनेक विशेषणं लावून झाली, पण आत्ता भाजपाचे आमदारसुद्धा लोकांना हेटाळून बोलू लागले. भाजपचे आमदार बबन लोणीकर हे म्हणाले की तुमच्या अंगातील कपडे, तुमच्या पायातील बूट, तुम्ही खातात ते अन्न हे सुद्धा भाजपचंच आहे आणि भाजपच्या आशीर्वादामुळेच मिळत आहे. तेव्हा यापूर्वी 60-65 वर्षे काँग्रेसची सत्ता होती, त्यावेळेसही भाजपवाल्यांनीच पुरवलं आहे का? आणि माझा शेतकरी राजा जो रात दिवस उन्हातान्हात पावसात भिजतो आणि काम करून कष्ट करतो, ते कष्ट का भाजपवाल्यांच्या आशीर्वादामुळेच होतात का? असे बरळणारे भाजपचे आमदार हे हुकुमशाहीकडे वळण्याच्या मार्गावर दिसतात. तेव्हा खरंच बबन लोणीकर आमदार होण्याच्या लायकीचे आहेत का? की भाजपचे आमदार नितेश राणे, बबन लोणीकर, प्रसाद लाड, प्रवीण दरेकर कुठल्या थराला जाऊन पोचतात? त्यांना सर्वसामान्याची, जनमानसांची काहीतरी किंमत आहे का? की भाजपचे असेच उन्मादशाही चालणार आहे? चला, यांचा अंत्यकाळ जवळ आलेला आहे असं समजावं लागेल.